जेव्हा टाके काढले जातात त्याच्यानंतर आपल्याला करावं लागतं ते टेपिंग. आणि टेपिंग करण्याच्या अगोदर काय करायचं, कान पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे. जो कानांचा जो कॅनल असतो ज्याचा म्हणजे पॉकेट असतो तो मागल्या बाजूने असतो, तिथं आपण कानामध्ये हा जो एसीचा पाईप याला टेप रॅप करून आपण मध्ये टाकलेला आहे हा टाकायचा आणि असं रॅप करून घे. हे रॅपिंग जे आहे आपल्याला एकदम व्यवस्थित आणि शांतपणाने करायचं आहे. आणि करताना आपल्याला थोडंसं वेळ लागला काही हरकत नाही. आता मी थोडंसं व्हिडिओ मोठा होईल म्हणून स्पीडमध्ये टाकलेला आहे तो. टेप आपण जास्त आवडायचा नाही, टेप हळूहळू हळूहळू रॅप करायचा आणि मग नंतर वरून दाबून पूर्ण ते स्टिकी होऊन जातं, त्याला चिटकून जातं ते. आता हे बघा इथं खाली नाही घालायचं आपल्याला, कानाच्या एकदम पॉईंटच्या खाली जो असतो तिथं टाकायचं असतं. तर आपण रॅप केल्याच्या नंतर तिथं टाकून द्यायचा. आणि एसीचा पाईप छोट्यावाल्या साईजचा वापरायचा, खूप मोठा नाही वापरायचा. कानाचं जे पॉकेट असतं पॉकेटपेक्षा मोठा नसावा, त्याच्यात फिट बसणारा पाईप असावा आपल्याजवळ. ते फिट केल्याच्या नंतर आपल्याला हे जो रॅप करणार आहेत आपण, ते रॅप बघा मी जसं तुम्हाला करून दाखवतोय त्याच बाजूने घ्यायचं आहे, समोरून मागे. मागून समोर घ्यायचं नाही, मागून समोर घेतल्यानं तेवढी फिटिंग व्यवस्थित येणार नाही आणि कान उभा न राहायचे चान्सेस खूप असतात याच्यामध्ये. त्याच्यामुळे टेपिंग एक साधी प्रोसेस आहे, पण व्यवस्थित केली तरच कान उभा टाकतात, नाही तर कान उभा टाकत नाही. आणि जे एक्सेस स्टेप असतो तो तुम्ही चिटकूही शकता. सगळ्यात महत्त्वाची पद्धत किंवा स्टेप म्हणजे ब्रिज. दोन्ही कान वाकडे होऊ नयेत म्हणून तुम्हाला त्या दोघांना व्यवस्थित करून दोघांच्या मध्ये या टेपचा ब्रिज द्यावा लागतो. ब्रिज हा व्यवस्थित द्यावा आणि त्याला दोन कोपऱ्यामध्ये दोनच लॉक टाकून द्यायचे, मध्ये वगैरे टाकायची काही गरज नसते आणि टाकू पण नका. जेवढे कानाच्या वर ओझं कमी राहील तेवढे लवकर कान उभा टाकतील. आणि टेपिंग केल्याच्या नंतर डॉगला आपल्या एलिझाबेथ कॉलर घालायला विसरू नका. जर तुम्हाला एलिझाबेथ कॉलर कशी असते माहीत नसेल तर आपले एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओला तुम्ही